परिषदेला येण्यासाठी वेळ लागला, त्याबद्दल मी सर्व माझ्या पत्रकार बांधवांचे पहिल्यांदा दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. आता या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्वच महायुतीचे नेते आणि सर्व या ठिकाणी उदगीर शहरातून परिसरातून आलेले सर्व माझ्या पत्रकार बांधव यांचं पहिल्यांदा मी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याला टिकवायच्या मनापासून उदगीर विधानसभा मतदारसंघातील 4 लाख लोकांच्या वतीनं लाख या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देतो. मित्रांनो, आजचा पत्रकार परिषदेचा विषय उदगीर आणि कणकोट मतदारसंघामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी काही आत्महत्या झाल्या, काही वीज पडून पुरामध्ये 5 लोक त्या ठिकाणी वाहून गेले. आपल्या शेतकरी बांधवांच्या गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, गाईचं वासरू असेल, म्हशीचं वासरू असेल, शेळी असेल, कोंबडी असेल, कोंबडे असतील, हे अनेक जीवितहानी, प्राणीहानी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून शासनाच्या वतीनं या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी त्याला मदत आम्ही केली. पण माझे मित्र लातूरचे सुपुत्र अभयजी पुतळा आणि अभय फाउंडेशनच्या सौजन्याने जसं त्यांनी महाराष्ट्र सरकारला, महायुतीच्या सरकारला अभय पुतळा फाउंडेशनच्या माध्यमातून 5 कोटी रुपयाची निधी मुख्यमंत्री सहायता निधीला त्यांनी दिली. त्याबरोबरच आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये औसा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी त्यांच्या अभय पुतळा फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मदत झाली पाहिजे, त्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी. आणि म्हणून मी सुद्धा आपला लोकप्रतिनिधी, आपला आमदार म्हणून मी त्याला विनंती केली की माझ्या भागामध्ये प्रचंड मोठं जीवितहानी त्या ठिकाणी झाली. अनेक शेतकरी बांधवांचे पशुधनाचं मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून माझ्याही मतदारसंघाला आपण मदत केली पाहिजे अशी विनंती या भागाचा एक लोकसेवक म्हणून मी त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि म्हणून त्यांनी आमच्या विनंतीचा विचार करून